जात पंचायतीचा जाच झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर कांजरभाट समाजातील अनिष्ट रूढी परंपरेविरोधात एका महिलेनं बंड पुकारलाय। पतीच्या मृत्यूनंतर या महिलेचे नात्यातलेच एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून तिची बदनामी केली। या पापातून मुक्त व्हायचं असल्यास तिला अनिष्ट शिक्षेला सामोरं जाण्याचा आग्रह धरण्यात आला। गुढीपाडव्याच्या दिवशी या महिलेला तिच्या मुलासह अघोरी परीक्षा घेतली जाणार होती, पण या महिलेनं बंड पुकारलं। त्यामुळे जात पंचायतीची विकृती समाजासमोर आली आहे। असे प्रकार करत नसल्याचं जात पंचायतीनं प्रतिज्ञापत्र सादर केलं असलं तरी आजही पंचायतीकडून छळ सुरू असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे। तू खरी आहे तर तुला गोळ्याचे तापलेलं कुऱ्हाड तुझ्या पोराच्या हातावर ठेवावं लागेल। तर मी सांगितलं का बाबा मी तर खरीच आहे, जाऊ द्या बाबा, तुम्ही ते सांगताय का मी ठेवणार त्या पोराच्या हातावर। तर त्यांनी हे 2016ची तारीख दिलेली होती पाडव्याची। नंतर त्यांनी गुपित पंचायत बसून मध्ये त्या पोराला मारहाण केलं। काय केलं, त्या पोरा संग ती विधी करून घेतलेली। त्या पोराकडून अजून 10 लाख रुपये पण घेतले आमच्या सासरवाडीने। विधी करायची, तेच पारदर्शी कपडा घालायचं आणि तिला पण ते 100 पाऊल 7 चक्कर मारावं लागणार आणि तिच्या मागं ते पंच कमिटीचे लोक राहणार आणि तिला मारहाण करणार। ब्लाऊज पण नाही राहतो, परकर पण नाही राहतो, फक्त 2.25 मीटरचा कपडा राहतो, तोच बांधता। ते पंच लोकच बांधतात त्या बाईला सर्व असं ओपन करून। आणि पण मग हे कुठे एखाद्या खोलीमध्ये करतात? नाही, असं म्हणजे बाहेर नदीजवळ जंगलामध्ये बाई। म्हणजे ही परीक्षा जी आहे ती बाहेर करतात? ते बाहेर करता, म्हणजे पूर्ण वाढ। महिलेला आंघोळ, तेच मग ते पाप धुतल्यावर नंतर ते दुधामध्ये आणि त्याच्यात पाणी गंगेचं टाकता आणि मग ते विधी करून आणि ते आंघोळ करून नंतर सांगता का बाई जा अजून तू गंगेवर अजून जाऊन आंघोळ करून घे ना, आजपासून तुझं पाप धुतलं। आणि आंघोळ कोण पंच लोकच घालतात? हो, पंच लोकच घालता आंघोळ। नंदुरबारची पंच कमिटी आली होती आमच्या घरी आणि त्यांनी असं सांगितलं का बाई अशी विधी केलेली आहे आणि तुमच्या पोरीने ही विधी केली तरच तिला आपल्या समाजात राहण्याची मान्यता देणार, तिला कोणत्या मरण खरणात हात लावून देणार, लग्ना बिग्नात, नाही तर तुझ्या पोरीला कुठंच जाण्याची येण्याची, आणि तुम्ही तुमच्या पोरीला असंच ठेवणार तर तुम्हालाही जात बाहेर काढून देणार, अशी माझ्या आई वडिलांना पण धमकी देऊ राहिली जात पंचायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।